आज ना मला इथे खिचडी बनवायची होती आणि त्याच्यामध्ये लागणारे साहित्य सगळं घेतलं होतं. तेल टाकून घेतलं आणि तेल गरम झालं की जिरा मोहरी टाकून घेतली आणि स्लाईसमध्ये कांदासुद्धा कापून घेतला होता, तो पण टाकला आणि हिरवी मिरची टाकून चांगलं त्याला फ्राय केलं. आलू टाकून घेतले आणि सोबतच शेंगदाणेसुद्धा टाकून घेतले. मस्त त्याला फ्राय केलं आणि वरून टोमॅटो टाकून घेतला आणि त्याच्यावरती मीठ टाकून घेतलं. मीठ टाकलं की चांगलं शिजलं जातं. मी झाकून ठेवलं थोडंसं. आता टमॅटो शिजलं होतं, त्याला चांगलं मिक्स केलं आणि हळद टाकून घेतली आणि 1 पाऊच मॅगी मसाला टाकून घेतला आणि 1 वाटी सोयाबीन मी गरम पाण्यामध्ये भिजवून घेतले होते, ते सुद्धा टाकून चांगलं मिक्स केलं. आता 2 ग्लास तांदूळ घ्यायचे होते म्हणून 3 ग्लास पाणी टाकलं आणि झाकून ठेवलं. डाळ आणि तांदूळ ना मी 10 मिनटं पहिलंच धुवून ठेवलं होतं आणि आता याला मस्त उकळी आली होती. धुतलेले तांदूळ ना त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि मिक्स करून 15 मिनिटासाठी झाकून ठेवले होते. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.